असा कसा हा देव येणा झाला पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझीच पार्वती तीच ती मानुबाई देवाधिपती कधी हवी जातीवती मला इच्छा होती कधी होईल आधी नजर पडलो बाजी गाभारी झाली बाळू हरवली चाटी मस्त बोलायला लागली परिपक्व झालं सगळं जन्म मृत्यूचा हा फेरा नाही चुकला कधी गुणा खेळले होय देवा चाटी तुला धार्मिक लागली तुम्हाला नाही वाटलं चाटी झालेली अशी होय देवा ओके ओ तोटे या बाजू कसा आहे वा तुमका चौथ्यांका बोलात कसा तरी वाटतं असताना या पेटावचा होईल ना जन्म मृत्यूचा हा फेरा नाही चुकला कधी गुन्हा खेळ नियतीचा हा सारा सांभाळून सार करा आहे जग हे नश्वर पैसे तेवढाच मला जन्म मृत्यूचा फेरा आहे आणि या फेऱ्यामधून कुणीही चुकलेलं नाही मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी रासम साहेबांनी ही स्वप्नातील वास्तू बांधली आहे मग अशी बुवानी खूप सुंदर सांगितलं की लग्न हे बुवानी नाही हा मग अशी भजन झालं त्यांनी सांगितलं काय की लग्न करावं पाहावं लग्न पाहावं करून आणि घर बांधून पाहावं आणि खरोखरच सांगतोय आज त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते आणि म्हणून ही भव्य दिव्य वास्तू आज या तुमच्या मुलगीमध्ये आमचे परममित्र सन्माननीय समीर महाजन बुवा यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आहे ही भव्य दिव्य वास्तू आपल्या समोर दिसते आणि त्यांचं हे स्वप्न होतं एका बाजूने त्याला वाईट सुद्धा वाटलं असेल की हे एकत्र कुटुंब त्यांचं कारण मी त्यांच्या वाढदिवसाला तिकडे वारी केली संजय पवार बुवारी पण हे आता त्यांना वाईट वाटलं की कुटुंबाला टाकून मी असा एका बाजूला आलोय पण असं त्यांच्या मनातही येऊ नये अशी मी भगवंताच्या चरणी कारण तुम्ही जे भाऊ आहेत सगळे ते एकत्र आहात आणि असेच भगवंताने तुम्हाला शेवटपर्यंत एकत्र ठेवावं कारण एकीचे जे बळ आहे ते एकटा राहून होत नाही मित्रांनो माझ्या तरुण वर्गाला हेच सांगायचं आहे मी त्या तिकडे गजर घेतलेला त्यांच्यावर आणि त्यावर तेच सांगितलं की आदर्श ठेवायचं असेल तर या कुटुंबाचा आदर्श ठेवा एकोप्याने हे भाऊ कारण प्रत्येक घरामध्ये भगिनींनो भानगडी कधी होतात लग्न होईपर्यंत बरोबर सगळा असता लग्न झाली काय भानगडी होतात बायका घरात गेल्यावर पण या घरात तसं झालेलं नाहीये प्रत्येकाचे व्यवहार वेगळे सगळं वेगळं पण इथे आल्यावर सगळे गुण्या गोविंदाने एकत्र राहून एकमेकांना विश्वासात घेऊन आमच्याकडे पण हे रासम साहेब आले की ते त्यांचे इथले भाऊ काय नाव त्यांचं अजित त्यांना घेऊन नेहमी आमच्याकडे येतात म्हणजे असा एकोपा पाहिजे भावामध्ये नाहीतर परिस्थिती सध्या भावांची वेगळी हा प्रभू रामचंद्रांसोबत म्हणूया नेगेटिव्ह घेऊन होय म्हणतो शिकण्याचा काय नाव आहे आता का पोवालो 101 रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंगला
असो गजर घेतोय, वेळ झालाय भारत. जन्मला खेळ नियतीचा हा सारा, सांभाळून सार करा आहे जग हे नश्वर. सत्य असत्याचा न्याय, शेवटी सत्याचा विजय. सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, शेवटी न्याय हा सत्याचा होणार आहे. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कसं वागावं माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, भगिनीला तुम्हाला कुणाला चांगलं करायचं नसेल तर करू नका, पण निदान वाईट कुणाचं चिंतू नका. कारण या कलियुगामध्ये पूर्वी चालायचं, या जन्मामध्ये करायचं, दुसऱ्या जन्मामध्ये फेडायचं. आता तसं चालणार नाही, या जन्मामध्ये करायचं आणि या जन्मामध्ये फेडायचं आहे. कारण गरुड पुराणामध्ये सांगितलंय, आपण जे कर्म करतोय तेच मेल्यानंतर आपल्याला भोगायचं आहे. मेल्यानंतर सुद्धा आपली सुटका नाही. आमच्या बोरकर साहेबांना हा नक्की विषय पटेल की मेल्यानंतर सुद्धा आपल्याला यम यातना भोगायच्या आहेत. त्यामुळे माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, रक्त अंगामध्ये जर सळसळत असेल तर चांगल्या कामाला वापरा, नको तिकडे वापरू नका. ऐका, सत्य सत्याचा न्याय, शेवटी सत्याचा विजय. चुकला त्याला माफी नाही, बदलतो भाई बापुले कर्म हे जाणून करे मी जन्मलो, बापुले कर्म हे जाणून करे मी जन्मलो. होईल बापाचा डोंगर कर तुझी सोड म्हणून आहे. त्यांचा सन्मान करतो. सांगतो पोलीस खात्यातील रिटायरमेंट व्यक्ती खरं म्हणजे आपलं जीवन ते आपल्या पद्धतीने जगू शकतील, पण मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांचा हा चॅनल घेऊन ते प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असल्यावर येतात. आम्हाला फुलाची पाकळी देतात, कारण ते कदम बुवांचा तो वारसा, परशुराम बुवांचा वारसा त्यांना एवढा आवडतो की आमच्या कदम बुवांच्या कार्यक्रमाला आपण 31ला कुठला महिना तो डिसेंबर ना, त्या कार्यक्रमाला सुद्धा मुंबईला जरी असले तरी ते त्या कार्यक्रमाला अग्रक्रमाने येतात. हे कदम बुवांवर त्यांचं असलेलं प्रेम. आणि पोलीस खात्यातली व्यक्ती अशा कमी आहेत, म्हणजे आहेत नाही असं नाही. आमचे मित्र पोलीस आम्हाला सांगतात कधी कधी तुमचं भजन आम्हाला आवडतंय, पण रिटायरमेंट व्यक्ती पोलीस खात्यातील या भजनावर त्यांचं नितांत प्रेम आहे. म्हणून ही अशी वास्तू डान्स ग्रुप पुन्हा एकदा गाडी मला सांगायला म्हणते, जरा गजराने माहीत गजराचं मार्गदर्शन करता येईल. कलीचा हा फेरा खेळ बदलून गेला सारा.
ते काही जण म्हणतील मानल्याचं काय आला पण तो पुसता हा, पण त्यांनी आयुष्य आपलं वेचलं, आयुष्य आपलं वेचलं. नोकरीला त्यांनी इमाने इतबारे काम केलं, कधी डाग लावून घेतला नाही, ते कोण सांगणार नाही. घर बांधल्यानंतर काय आला पैसा पुसता. मी सांगतोय ना 20% लोक गावातले म्हणतले, बाहेरचे म्हणतले, पण असं नसतं मित्रांनो. मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा. कष्टाने पैसा उभा केलेला आहे. म्हणजे सगळेच पोलीस असे नाही, मी स्वतः असे काय पोलिसांना पैसे दिलेले असेल नाक्यावर, नाही तर आमची गाडी पण सोडलेली नाही. पण भजनाच्या बाबतीत आतापर्यंतच्या इतिहासात सांगतो तुम्हाला, कधीही रत्नागिरी, रायगड, मुंबई या ठिकाणी आम्ही बाऱ्या केल्या, एक प्रसंग एक सोडला तर कधीही आमच्या भजनाची गाडी कुठल्या पोलिसांनी अडवली नाही. एवढे पण ते भजनावर प्रेम करणार, भजनाची गाडी म्हटल्यावर सोडायची. एक फक्त आमच्या रायबावच्या चेक पोस्ट वर गावलेलो, जरा घेऊन होतो. पण त्याला पण मी तेव्हा संजय पडते हे होते आपले अध्यक्ष, त्याला फोन करतो म्हणून सांगितलं, तेव्हा त्याने आम्हाला सोडलं. असू दे, हा होय लावतोय. मगाचीच घेऊ ना, हा मगाची नको. भारी भारी धन्यवाद. करुणी खेळा हा शब्दाचा पूर्वी सारा लोक एवढी खोट्याचा आधार होती बाबाचा भागीदार आहे. भजनाचा करा गजर मी तुला
सगळे लोक मिळवली सावळ्या विठ्ठला आळवली सगळे लोक मिळवली सावळ्या विठ्ठला देवा देवावरी भार हे की जीवनाचे कार्य आहे Hote
मकरंद चढवी अंगाला कमरेला बांधिला केला काच मारती बघा घोड्याला काच मारती बघा घोड्याला काच मारती बघा घोड्याला मंदिर सजलं कोकणच्या भूमीवर गाई तुझं मंदिर सजलं कोकणच्या भूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुका झाला हो अजरामर झाला हो अजरामर झाला हो अजरामर मुलगे गावल्या भगवती आई तुला गाराण घालतोय गा मुलगे गावल्या भगवती आई तुला गाराण घालतोय गा खरं सांगतोय प्रामाणिकपणे मला थोडं बोलायचं होतं त्या विषयावर या मुलगे गावाचा जो एकोपा आहे तो कधी दिसला ते आम्हाला एवढं माहिती नव्हतं आपल्या मुलगे गावची भगवती आई जेव्हा मुलगेश्वरला गेली आणि जो रस्त्याने जनसागर लोटला होता आमच्या सागर गोईल माझा विद्यार्थी त्याने शूटिंग केली होती त्याची आणि मी आमच्या मंडळीला वगैरे दाखवला असा जनसमुदाय मी आतापर्यंतच्या इतिहासात आडवळवाडी क्रिकेट संघ यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे खरं सांगतोय आणि असा जर एकोपा असेल तर तुमच्या गावाच्या विरोधात कोणीही जाणार नाही हा माझा शब्द आहे जेव्हा शब्द सांगतो आणि मला एवढं भरून आलं एवढं मी आबा पुजाऱ्यांना विचारला मी फोन करून सांगितलं मला 4 विषयावर माझ्या गाडीचा विषय 34 होता पण एक म्हणजे तुम्ही जी देवी परंपरेनुसार जसं पूर्वी जायची त्या पद्धतीनेच कुठे कुठे थांबायचा कुठला गाव घ्यायचा कुठल्या स्थळावर परंपरेने तुम्ही देवी आमच्या मुलगेश्वरच्या भेटीला गेलात एवढा अजरामर झाला तो कार्यक्रम आणि तुमच्या तरुणांना तुम्ही दाखवून दिलात की आम्ही परंपरा कशी सांभाळली ती आणि ती परंपरा भविष्यात सुद्धा तशी त्या तरुणांनी सांभाळावी हे कमी ठिकाणी आता देव वगैरे जातात नाही असं नाही पण ट्रकाने जातात गाड्याने जातात पण ते तुम्ही थांबवलात आणि परंपरा सांभाळलात दुसरा म्हणजे तुमचा जो होळीचा उत्सव जे होळी तुमची ढकलताना पण मी बघितलं युट्यूबवर होळी तोडताना पण बघितलं की वरती अडकलेली मग तो एक माणूस वरती चढला पद्धतशीर त्याने अगदी खाली उतरवला याची होळी असते ना तुमची पोपळीची ते पण ते आमच्या सागरने शूट केलेलं म्हणजे एवढा बरा वाटला असो गावामध्ये एकोप होय गाव जेव्हा एक होता ना तेव्हा राव काहीही करू शकत नाही लक्षात ठेवा अशीच एकी त्या भगवती आईने तुमची अशीच एकी ठेवावी आणि उत्तरोत्तर असेच मोठमोठे कार्यक्रम तुमच्या या गावात व्हावेत अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी सादर करतोय बघा धन्यवाद धन्यवाद मुलगे गावच्या भगवती आई तुला गाराण घालतोय मुलगे गावच्या भगवती आई तुला गाराण घालतोय
आई तुझ्या मुलगे गावी स्थान आलो दाराची आई तुझ्या मुलगे गावी स्थान आई नवसाला पावणारी मुलगे गावाची भगवती माता कीर्ती तुझी जगभर काय सांगू मी सत्या भक्ता काय सांगू तुझी या भक्ता काय सांगू मी तुझी या भक्ता तुझ्या नामाचा गजर केला तुझ्या नामाचा गजर केला लोके मुआन आज तुझ्या नामाचा गजर केला लोके मुआन आज मुलगे गावाच्या भगवती आई तुला नारायण घालतोय मुलगे गावाच्या भगवती आई तुला नारायण घालतोय सत्यनारायणा 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 ते करू भजन सारी
साध साध भगरे गबध भग रे सारे अमृताय म्हणे रे मूर्खा किती भुलला शिवायच्या सुखा डोळत गेलो आणि कार्यक्रम थांबवलो. बुवा भाडू येतील. बुवाने मला सांगितलंय तुम्हाला रोज कार्यक्रम आहे त्याच्यामुळे भाडू याची संधी मला द्या. करीतो वंदना गजानना करीतो वंदना गजानना करीतो वंदना गजानना करीतो वंदना ओ राम जी ओ राम जी बड़ा दुख देना मेरे लखन में बड़ा दुख देना सुना उड़े तिराई मेरी कजुआई मेरा मुझ मेरी कर दिया बड़ा दुख झूठा नहीं बोलना भजन को धंधा समझ कर नाम बदनाम न करो सूरों में ताल करके बुआ चोरी ना भरो जग में दुश्मन वास्तव में दोनों यार है भजन खत्म झगड़ा खत्म हुआ तो होना प्यार है होना प्यार है जलता है जलने दो बुझाना मेरा काम नहीं जलता है जलने दो बुझाना मेरा काम नहीं जला जला कर राख पर न दूं तो लोके हुआ मेरा नाम नहीं ए झूठ नहीं बोलना ए झूठ नहीं बोलना ओ यारा सच कहना जिस तरह
सन्माननीय तुषार रासप यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. नामा भोले पती सपाल त्यांच्या नामा तुम्ही सर्व गोरे माझे जवळचे मित्र यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. Thank you.
कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे